भर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी काढले भाजपचे वाभाडे, भाजपकडूनही अनेक वादग्रस्त उमेदवार, केला हल्लाबोल. राहुल नार्वेकरांविरोधात गुन्हा दाखल करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी. आज सांगलीतून युतीचा मनपा प्रचाराचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांची सांगलीत सभा, तर सायंकाळी फडणवीस शिंदे वरळीत घेणार सभा. अर्ज माघारीची मुदत संपली, अनेक ठिकाणी बंडखोर टिकले, डोकेदुखी कायम. शिवडी वरळीत शिवसेना आमदार निलेश राणेंचा मास्टर स्ट्रोक, शिवडीतले 7 तर वरळीतल्या 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज घेतले मागे. केडीएमसीत निवडणूक रिंगणात 490 उमेदवार तर 205 उमेदवारांनी अर्ज घेतले माघारी. ठाकरेंकडे लवकर खांदेपालट, 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात. अहिल्यानगरात सत्ताधाऱ्यांविरोधात 4 अपक्षांचं पॅनल, प्रभाग 16 मध्ये 4 अपक्षांकडून स्वतंत्र पॅनलची घोषणा, अपक्षांच्या पॅनलची अहिल्यानगरात जोरदार चर्चा. सदानंद दाते आज पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार, रश्मी शुक्लांची जागा घेणार. अभाविपचे माजी अध्यक्ष अशोक मोडक काळवश, वयाच्या 85व्या वर्षी डोंबिवलीतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. शहरांमध्ये प्रगणन अर्जांचे संकलन कमी, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती. 84% मतदारांचा मतदान यंत्रांवर विश्वास, कर्नाटक सरकारच्या सर्वेक्षणामुळे काँग्रेसवर नामुष्की. 29 लाख विद्यार्थी अपार आयडी विना, 31 जानेवारीपर्यंत कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना.